बहिणी आहेत आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी, आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव, देवेंद्रजी, एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस, कुठे गेले? जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. आज हा कार्यक्रम सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला. काय उल्लेख केला? 2003 मधला उल्लेख केला. 2003. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही. जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्ही देतो, पण मला आज आनंद वाटला की त्या 2003 चा उल्लेख झाला. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते, म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय. या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता. आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत, युवा आमचे उत्साही, ते कदाचित लहान असतील, रांगत असतील, जन्मलेही नसतील. 2003 यामध्ये प्रमोद महाजनांना एक पत्र मुंडे साहेबांनी 2003च्या जानेवारीत दिलं आणि 19 फेब्रुवारी 2003ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे 40-42 जे गाव आहेत हे माझे गाव आहेत. तिथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे. इथे सैनिकी छावण्या करू नका. इथे शेतकरींचा उदरनिर्वाह शेतीवर जातो. या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी इथे एखादी उपसा सिंचन योजना करा. हे 2003चं त्यांचं पत्र, ज्याचा आवर्जून सुरेश अण्णांनी उल्लेख केला. आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी, आपल्या जिल्ह्याच्या तळागाळातल्या माणसासाठी सदैव काम करताना, कुठली भूमिका घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही. आजच्याही